हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज आपण इथे टॉपिक 11 महाराष्ट्र स्टेट फायनान्स कमिशनचे काही एमसीक्यूज कव्हर करू. ठीक आहे, मीन्स एसएफसी स्टेट फायनान्स कमिशनचे. ओके, तसंच बघा जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे एमसीक्यू बेस्ड, ज्याच्यामध्ये कम्प्लीट एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत 2250 एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये सगळेच एमसीक्यूज टॉपिक वाईज जे आहे ते कव्हर केलेले आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण महाराष्ट्र स्टेट फायनान्स कमिशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, which tax is typically recommended for local bodies by SFC? SFC means State Finance Commission. ठीक आहे, एसएफसी स्थानिक संस्थानासाठी कोणता कर सुचवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम टॅक्स, जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स, कस्टम ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर. प्रॉपर्टी टॅक्स इज अ मेजर रेव्हेन्यू सोर्स. नेक्स्ट, सेकंड, the recommendation of Maharashtra State Finance Commission are submitted to which authority? महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या शिफारशी कोणाकडे सादर केल्या जातात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट चीफ मिनिस्टर, सेकंड स्टेट लेजिस्लेचर डायरेक्टली, थर्ड गव्हर्नर अँड फोर्थ फायनान्स मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गव्हर्नर, राज्यपाल, बिकॉज द रिपोर्ट इज सबमिटेड टू द गव्हर्नर हु प्लेस इट बिफोर द स्टेट लेजिस्लेचर. नेक्स्ट, थर्ड, which of the following is not a function of state finance commission? खालीलपैकी कोणते कार्य राज्य वित्त आयोगाचे नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स बिटवीन स्टेट अँड लोकल बॉडीज, सेकंड डिटर्माइनिंग सॅलरी ऑफ म्युनिसिपल एम्प्लॉईज, थर्ड ग्रांट इन एड प्रिन्सिपल अँड फोर्थ मेजर टू इम्प्रूव्ह फायनान्शियल पोझिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, डिटर्माइनिंग सॅलरीज ऑफ म्युनिसिपल एम्प्लॉईज. सॅलरी डिसिजन आर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, not part of the SFC mandate. Next, fourth, the tenure of Maharashtra State Finance Commission is how many years? महाराष्ट्र वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 3 इयर, 4 इयर, 5 इयर, नॉट फिक्स. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, 5 इयर, 5 वर्ष. इट इज कॉन्स्टिट्यूटेड एव्हरी 5 इयर ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट, फिफ्थ, which body review the financial position of municipal corporation in महाराष्ट्र? महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण कोण करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल फायनान्स कमिशन, सेकंड प्लॅनिंग कमिशन, थर्ड स्टेट फायनान्स कमिशन अँड फोर्थ आरबीआय. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, स्टेट फायनान्स कमिशन, बिकॉज एसएफसी इव्हॅल्युएट फायनान्शियल हेल्थ ऑफ बोथ पंचायत अँड म्युनिसिपालिटीज. नेक्स्ट, सिक्स्थ, which statement correctly describe the nature of SFC recommendation? SFC च्या शिफारशीचे स्वरूप काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बाइंडिंग, ऍडवायझरी, मॅन्डेटरी, रिक्वायर पार्लमेंट अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऍडवायझरी, सल्लागार, बिकॉज रिकमेंडेशन आर ऍडवायझरी इन नेचर. नेक्स्ट, सेवन्थ, द स्टेट फायनान्स कमिशन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय विच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स? राज्य वित्त आयोग कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे आणण्यात आला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 42nd अमेंडमेंट, 44th, 73rd अँड 74th अँड 86th. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, 73rd अँड 74th अमेंडमेंट. धीस अमेंडमेंट स्ट्रेथन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. नेक्स्ट, 8, the Maharashtra State Finance Commission primarily deal with which financial relation? महाराष्ट्र राज्य वित्त आयोग कोणत्या आर्थिक संबंधांशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट युनियन स्टेट, सेकंड स्टेट लोकल बॉडीज, थर्ड इंटरनॅशनल फायनान्स अँड फोर्थ बँकिंग रेग्युलेशन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टेट लोकल बॉडीज, राज्य स्थानिक संस्था, बिकॉज इट फोकस ऑन फिस्कल डिसेंट्रलायझेशन विद इन द स्टेट. नेक्स्ट, 9th, which constitutional provision mandate the establishment of state finance commission? राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची तरतूद कोणत्या घटनात्मक कलमात आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 243D, सेकंड आर्टिकल 243I, देन आर्टिकल 280 अँड फोर्थ आर्टिकल 243G. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, आर्टिकल 243I, बिकॉज इट मॅन्डेट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट फायनान्स कमिशन एव्हरी 5 इयर.
तसंच बघा जेई सिव्हिलसाठी पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहे. 22 चॅप्टर, 270 युनिट अँड 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर केले आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जेणेकरून तुमचा जो प्रोफेशनल नॉलेज का जो सिव्हिलचा कन्सेप्ट आहे तो कव्हर होऊन जाणार. ठीक आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, who prepare the action taken report on SFC recommendation. SFC शिफारशीवर कृती अहवाल कोण तयार करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आरबीआय, गव्हर्नर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे 4 स्टेट गव्हर्नर. ठीक आहे, मीन्स राज्य सरकार, बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर अँड प्रेझेंट इट. नेक्स्ट 11, व्हॉट इज द की डिफरन्स बिटवीन एफसी अँड एसएफसी. वित्त आयोग व राज्य वित्त आयोग, ओके, यामधील मुख्य फरक काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एफसी deal with panchayat, second SFC is constitutional, FC is not, third FC handle union state and SFC handle state local, and fourth both are identical. The correct answer is third, FC handle union state and SFC handle state local, because FC deal with union state finance and SFC with state local bodies. Next 12th, who decide the composition of Maharashtra State Finance Commission. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची रचना कोण ठरवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्लमेंट, गव्हर्नर, चीफ जस्टिस, स्टेट इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, गव्हर्नर, राज्यपाल, बिकॉज द गव्हर्नर अपॉइंट चेअरमॅन अँड मेंबर. नेक्स्ट 13, विच इश्यू इज कॉमनली असोसिएट विथ एसएफसी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील एसएफसी संदर्भातील सामान्य समस्या कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले इन कॉन्स्टिट्यूशन अँड इम्प्लिमेंटेशन, third lack of constitutional status, second excessive power, and fourth direct tax collection. The correct answer is first delay in constitution and implementation, because delay in formation and implementation is common. Next 14, the SFC recommended sharing of revenue between which entities. SFC कोणामध्ये महसूल वाटप सुचवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेंटर अँड स्टेट, सेकंड स्टेट अँड कॉर्पोरेशन ओनली, third state and local bodies, and fourth RBI and government. The correct answer is third state and local bodies, because core function is fiscal devolution within the state. Next 15, what does vertical devolution means in SFC context. SFC मध्ये vertical devolution म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट among municipalities, second rural versus urban, third grant only, and fourth state and local bodies. The correct answer is fourth state and local bodies, because vertical devolution means sharing between state and local bodies. तसंच बघा जेई सिव्हिल साठी पीडीएफ अवेलेबल आहे, जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे, गार्डन ऍग्रिकल्चर असिस्टंट साठी आहे, फायर फायटर, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.